11व्या बहिणाबाई महोत्सवाला आजपासून सुरुवात. ढोल ताशाच्या गजरात बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन. 5 दिवसीय बहिणाबाई महोत्सवात 500हून अधिक उभारण्यात आले विविध वस्तूंचे स्टॉल. जळगाव शहरातील सागर पार्क या ठिकाणी आजपासून 5 दिवसीय भरारी फाउंडेशन संस्था व क्रीडाई यांच्यातर्फे बहिणाबाई महोत्सवाला सुरुवात झाली आहे. दिनांक 23 ते 27 या दरम्यान होणाऱ्या या बहिणाबाई महोत्सवाचे आज फीत कापून व ढोल ताशाच्या गजरात थाटात उद्घाटन पार पडले आहे. या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री चेतराम पवार यांच्या हस्ते बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन केले. बहिणाबाई महोत्सवामध्ये खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा यावेळी घेण्यात आली. यावेळी पुखराज पगारिया व निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच प्राचार्य मानसी गगडाणी यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून कार्यक्रम प्रसंगी खासदार स्मिता वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, उद्योजक रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनीष जैन, अनिकेत पाटील, अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, दीपक सराफ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, श्रीराम पाटील, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, जयश्री पाटील, माधुरी बारी, विनोद ढगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बहिणाबाई महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले तर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महोत्सव महिला बचत गट असतील, लघु उद्योजक असतील आणि यावर्षी नवीनच क्रीडाई जी नॅशनल संघटना आहे, ही खूप मोठी संघटना जी बहिणाबाई महोत्सवची जोडली आहे. या सगळ्यांच्या सहकार्याने 5 दिवस 23 ते 27 जानेवारीमध्ये बहिणाबाई महोत्सव हा साजरा होणार आहे. आपण सगळ्यांना विनंती आहे की भरगच्च खानदेशी पदार्थ आणि आपले महिला बचत गटांचे वस्तू हे आपण खरेदी करा, जेणेकरून त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि ते आर्थिक सक्षम होतील असं मी. आणि त्यानंतर सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेले आहे. 25 तारखेला आपण सत्यनारायण बाबा मौर्य जे भारत माता आणि हिंदुत्व खास करून याच्यावरती 2 तासाचा कार्यक्रम जो 4 वर्षापासून आपण या कार्यक्रमाचा फॉलोअप घेत होतो ते या रविवारी 25 तारखेला आपण 8:30 ते 10:30 ठेवलेला आहे. तर आवर्जून आपण सर्वांना विनंती आहे की आपण रविवारी 8:30 ते 10:30 उपस्थित राहायचं. आणि दुसरी ही विनंती आहे की आपण रोज 23 ते 27 जानेवारीमध्ये भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आणि तोला मोलाचे म्हणजे आम्ही तेवढे मोठे आहे की माहीत नाही, पण पुखराजी पगारी असतील आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे गायकवाड आप्पा असतील यांना आपण आज जीवन गौरव या सगळ्या मान्यवर मंडळींच्या हातून देणार आहोत. याबद्दल आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आणि एक सांगू इच्छितो की चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना चैत्रामजी पवारांना बहिणाबाई गौरव पुरस्काराने आपण 2017 मध्ये आपण गौरव केला होता. आणि त्यानंतर चैत्रामजी पवार यांना 6 महिन्याआधी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. हे एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. त्यांनी हा 11 वर्षापासून तुम्हा आम्हाला जोडून ठेवलेलं आहे. आदरणीय दीपक भाऊ परदेशी व विनोदजी ढगे याच्यासाठी जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया त्यांचं. कारण 11 वर्षापासून सतत त्यांनी आपल्याला जोडून ठेवलेलं आहे. आणि भरारी फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि समोर बसलेल्या सर्व माता बंधू वगैरे मित्रांनो आणि सर्व ज्यांनी इथे स्टॉलमध्ये भाग घेतलेला आहे, सर्व बचत गटाच्या आमच्या लाडक्या भगिनी, आज ह्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज दीपक भाऊंनी सांगितलं की काही व्यक्तींचा इथे सन्मान पण होणार आहे. आदरणीय शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब असतील, आदरणीय पुखराज काका असतील. आज खरं गुणगौरव सोहळा असताना आपण आज गुणगौरव सोहळा का होतोय याचं मला वाटतं आज मूल्यमापन करून आपण काहीतरी घेऊन जाऊया. कारण समाजासाठी जो काही करतो त्याचाच इथे गुणगौरव सोहळा होतो. कारण आपला भारताचा इतिहास राहिलेला आहे. जो राष्ट्रीय पुरुष समाजासाठी करून गेला तो पूजला गेला. जो स्वतःसाठी जगला तो कधी इतिहासात नावात पण आला नाही. म्हणून आपण एक संदेश घेऊन या की आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वजण घेऊया. या बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने पाहिलं असेल तर 11 वर्षापासून खरं दीपक भाऊची ओळख
सन्मानी व्यासपीठाला नम्रपणे सांगेन की सर्वात पहिले जळगावमध्ये दीपक भाऊ परदेशीची ओळख माझ्याशी झाली होती आणि जळगाव शहरात आल्यावर 15 वर्षापूर्वी असं म्हटलं की काय संकल्पना होती की मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, मला क्लासेस करायचे, 2-3 कॉम्प्युटर मिळतील का मला. आणि 15 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मागायला आलेला व्यक्ती मला वाटतं आज आपल्या जळगाव शहरात एक बहिणाबाई महोत्सव घेऊ शकतो. हे त्याच्या प्रयत्नाचं यश मला आपल्याला दिसतंय, म्हणून मी त्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या निमित्ताने आमच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणींना उद्योग मिळवण्यासाठी मला वाटतं त्यांनी प्रयत्न केले. आज या महोत्सवाच्या माध्यमातून कितीतरी आमच्या भगिनींना जे काही त्यांचे प्रॉडक्ट असतील बनवण्याच्या, हातकला असतील, मग त्या जेवणाच्या असतील, त्या वेगळ्या वेगळ्या अगरबत्ती असेल, एखादे पापड असतील, एखादी कला असेल, डिझाईन असेल, या सर्वांना मला वाटतं आज एक बाजारपेठ ह्या माध्यमातून मिळू शकते आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार मला वाटतं पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात होऊ शकतो. ही संधी त्यांनी करून दिली. खरं भरारी फाउंडेशनचं काम पाहिलं असेल की बहिणाबाई महोत्सवापर्यंतच नाही आहे, जे आत्महत्याग्रस्त असतात त्यांच्या विद्यार्थ्यांना मदत करणं, एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याला शेतासाठी ट्रॅक्टर असेल, त्याला बियाणं असेल, त्या सर्व लोकांना पुरवण्याचं काम मला वाटतं ते करत असतात. आणि सर्व सन्मानी व्यासपीठावरती बसलेले प्रमुख अतिथी किंवा बरेच आलेले नाही असं सर्वजण त्याच्या पाठीमागे उभे राहता, जे जे मदत करता त्यांना मी खरं धन्यवाद देईन. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.